सर्वप्रथम तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाशे करून तुम्ही बरे असाल. आज आपण एक वचन बघणार आहोत. येशू मोठमोठे वादळ शांत करीतो. मार्क 4 अध्याय आणि 35 पासून तर 41 जे वचन आहे त्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे वचन आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. ते निघाले. तेव्हा समुदायाला सोडल्यावर तो मशव्यात होता, तसंच ते त्याला घेऊन गेले. दुसरे मशवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व मोठा मशावर अशा आदळत होते की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरमावर उशाच घेऊन झोपी गेला. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगारा, शांत हो. मग वारा पडला, अगदी निवांत झाले. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन आपल्याला हिंमत देणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये असे वादळासारखे खूप मोठे संकट येतात अचानक. आपण देवाबरोबर चालत असतो, आपण देवा वचनामध्ये चालत असतो, व्यवस्थित नियमामध्ये. आणि ते देव त्या चेला बरोबर होता, त्या शिष्याबरोबर परमेश्वर होता, तरी त्या वादळाने तिथं घुसण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना बुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तरी सुद्धा त्या लोकांनी परमेश्वराला म्हणजे येशूला हाक मारली आहे आणि त्यांनी म्हणाले आहे की आपण आता बोलत आहोत, हा तुम्ही लक्ष का देत नाही? काय तुमच्या जीवनामध्ये आज जर विचार केला, तुम्ही परमेश्वराला हाक मारली आहे का? तेव्हा आज मी कर्जात बुडतोय, आज मी अडचणीमध्ये जातोय, आज मी पापात पडतो आहे, आम्हाला वाचवा, हा प्रश्न आहे. आणि आपण जर परमेश्वराला हाक मारत असू, आपल्याला वाटतं की देव आपल्या बरोबर आहे, मी देवाचे नियम पाळत आहे, मी रेग्युलर नेहमी चांगलाच आहे. परंतु देवाचं वचन आपल्यासोबत असून सुद्धा आपल्यावर संकटे येऊ शकतात, पण ते संकटे राहू शकत नाही. इथं बी तेच झालेलं आहे. वादळ आलेलं आहे, पाणी भरलं गेलेलं आहे, ते बुडण्यात आहे, ते अर्ध पाणी भरलं गेलेलं आहे. आणि तेव्हा येशू त्यांच्या विश्वासाबद्दल नंतर ते विचारत आहे, तुमचा विश्वास कुठे गेला? परंतु गमतची गोष्ट ही आहे की येशू तिथं असताना संकट त्यांना तिथं बुडवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या संकटाला, त्या वादळाला परमेश्वरानं धमकावले आहे तिथं आणि म्हटलं आहे शांत राहा. आणि समुद्र, वारे हे सुद्धा देवाचं ऐकतात. हालेलुया. एवढी कॅपॅसिटी, एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे, एवढी हिंमत त्याच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अचानक अनेक संकटे येतात, तेव्हा आपण खचून जातो. आपण म्हणतो, देवा तू का करत नाही, का बरं, कुठे आहे तू, असं आपण म्हणतो. माझ्या जीवनात मी थकलेलो आहे, मी प्रार्थना करून थकलेलो आहे, माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट आलेलं आहे. परंतु देव हे सर्व पाहत आहे आणि ते बघत आहे. त्याचे डोळे पूर्ण पृथ्वीवर लागलेले आहे. आणि आज आपण कोणत्या स्थितीमध्ये आहे ते देवाला सांगणे गरजेचे आहे. आपण जर हॅपी, आनंदित असू, तर आपण देवाला धन्यवाद करायची विसरायचे नाही. दुःखात असू देवाला प्रार्थना करायची आहे. आपण आशीर्वाद असू देवाला दशांश द्यायचा आहे. प्रत्येक वेळी देवाला आठवण करायची आहे. यासाठी परमेश्वराचं वचन आपल्याला अगोदर सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त रात्रंदिवस म्हणा, देवाचं वचनाचं तुम्ही मनन करा. आणि देवाचं वचन म्हणत आहे, स्तोत्रसंहिता 1 अध्यायमध्ये पूर्ण आपण वाचल्यावर आपल्याला कळतं की जो मनुष्य देवाचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य, कारण पाण्याच्या प्रवाहाजवळ आलेल्या एका झाडासारखा तो आहे आणि तो आपल्या योग्यतेच्या आपल्या वृत्तीप्रमाणे तो फळ देईल. हालेलुया. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये मोठे कार्य करतं, चमत्कार करतं, अद्भुत कार्य करतं. कारण परमेश्वर आपल्या जवळ आहे. परमेश्वर आपल्याला मदत करण्यासाठी आहे. आपल्याला नाशामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी परमेश्वर आपल्यासोबत आहे. हालेलुया. आणि त्याला हाक मारणे गरजेचे आहे. परमेश्वराला हाक मारून आपल्या जीवनात आलेल्या संकटाला तुम्ही 100% प्रार्थना करा. परमेश्वर नक्की आशीर्वादित करेल. आणि किती मोठं संकट असेल, किती मोठे आजार असतील, अनेक असे कामे अडकलेले असतील, परमेश्वराला तुम्ही प्रार्थना करा आणि परमेश्वर ते 100% त्याला सोल्व करतो. हालेलुया. तेवढी कॅपॅसिटी देवामध्ये आहे. आणि परमेश्वर हे म्हणतो की तुम्ही, तुमचा विश्वास कुठे गेला आहे? आज तुमच्याकडे संकट आहे, तुम्ही धीर धरा, विश्वासात राहा आणि प्रार्थना करा. आपल्याला हेच करायचं आहे. तुम्ही आणि मी हेच करतो. काही संकट आलं तर आपण खसून जातो, पडून जातो आणि म्हणतो, देवा मी तुझी आराधना करतो, मी तुझी सेवा करतो, भक्ती करतोय, माझ्यावरती हे संकट कशाला? योगराज आपल्याला शिकवतो, देवाकडे फक्त सुखच घ्यावे काय, दुःख नाही काय. पण आलेलं दुःख देवाच्या सामर्थ्याने, शक्तीने ते दूर होऊन जाणार. हालेलुया. देवामध्ये सामर्थ्य आहे प्रियांनो. आणि देवामध्ये तुम्ही विश्वास करा, प्रार्थना करा
आपली जी अडचण आहे देवापुढे घेऊन या, आपल्या गुडघ्यावरती या प्रार्थना करा, परमेश्वर नक्की आशीर्वादित करेल. ह्या प्रश्न वेगळा आहे की तुम्ही कुठे आहात. तुम्ही कुठेही कंपनीमध्ये असाल, काम करत असाल, कुठे शेतामध्ये असाल, घरामध्ये असाल, चांगल्या सर्व्हिसमध्ये, ऑफिसमध्ये, कुठे असाल, देवाला तुम्ही थोडासा वेळ देऊ शकता प्रियानो. कारण परमेश्वराला वेळ देणे म्हणजे आपल्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा भाग निवडणे होय. आणि परमेश्वराचं वचन खरोखर सुंदर आहे, आशीर्वादित करतं. आणि देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, बायबल वाचन करा. आणि आलेलं संकट असेल, किती मोठं संकट असेल तरी हिंमत धरा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. आणि ज्या क्षणी दुःख आलं त्या क्षणी गुडघ्यावर या आणि प्रार्थना करू लागा. जोपर्यंत आपल्याला उत्तर भेटत नाही तोपर्यंत आपण प्रार्थनामध्ये राहा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.